हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाओ. तर नवरात्रीची घटस्थापना कशी करायची हे मी दाखवते. घटस्थापना म्हणजे झालेली आहे. आजचा माझा दुसरा दिवस आहे. पण काल जी घटस्थापना केली ती कशाप्रकारे केली आणि ज्या त्या गावाची वेगवेगळी प्रथा असते, तशी आमच्या गावी कशी प्रथा असते हे नक्कीच बघा. तर चला, सर्वात पहिलं मी स्वास्तिक काढलं आणि ते रांगोळीनी काढून घेतलं. स्वच्छ असं पहिली लादी वगैरे पुसून घेऊन मग स्वास्तिक काढून घेतलं. स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षता वाहिल्या आणि एक आपलं खायचं पान असतं ते ठेवायचं आणि त्याच्यानंतर जी तुमच्या घरात पत्रावळी असते, आमच्याकडे पत्रावळी ठेवतात, काय कायांच्या इथं प्लेट असं ताट असतं, त्या ताटावर ठेवून मग पत्रावळी ठेवतात. पण आमच्याकडे डायरेक्टली पत्रावळी ठेवतात. म्हणजे वेगवेगळी प्रथा ज्याचे असते तशा प्रकारे. काही काहींच्या इथं देवी बसवले जातात. काही काहींच्या इथं मार्गशीर्षमध्ये कसं घटस्थापना छोटी अशी घटस्थापना सॉरी घट बसवले जातात, तशा प्रकारे आत्ता बसवले जातात. असं खूप वेगवेगळं मी पण बघते. मलाही शिकायला भेटतं तुमच्याकडून. तर त्याच्यानंतर ह्या पत्रावळीवरती मी मस्त अशी ही रेती आहे जी आईनी चाळून घेतलेली, म्हणजे माझ्या सासूबाईंनी ती अशी टाकली. त्याच्यानंतर अशी सगळीकडे ती पसरायची, कारण की आपल्याला त्याच्यावरती 5 धान्य टाकायचे असतात. त्याच्यामुळे सगळीकडे अशी व्यवस्थित पसरून घेतली आणि मग त्याच्यावर धान्य टाकून मग पुन्हा रेती टाकायची असते. मग मी पहिली थोडी जेवढी होती तेवढी टाकून घेतली. बाकीची ही आहे ती तुम्हाला दिसत आहे, ती मग मी तशीच ठेवते. तर ही मी व्यवस्थित अशा प्रकारे सारवून पण घेतली, जेणेकरून परफेक्ट त्याचं हे राहील. कारण की आपल्याला त्यावरती घट बसवायचे, म्हणजे मिसबॅलन्स नाही झालं पाहिजे. कारण की हे आपले 9 दिवस आपल्याला हे सगळं ठेवायचे. कधी कधी माहिती आहे काय काहींचे घट असे क्रॉस होतात. फर्स्ट टाईम माझ्याही घरी जेव्हा माझं लग्न झालेलं आहे तेव्हा मी बसवलेलं, तेव्हा माझंही क्रॉस झालेलं. काय माहिती माझ्याकडून काय मिस्टेक झालेलं, म्हणजे पडला नव्हता पण थोडा क्रॉस झाल्यागत वाटत होता नंतर म्हणून मी ह्या टायमाला बरोबर लक्षपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कारण की कसं आहे, अनुभवातूनच माणूस शिकतं. कोणी आपण आधी शिकून येत नसतं, इकडून तिकडून बघून ऐकून अशा प्रकारे शिकल्या जातं. तर ही अशी मी माती आहे ती पूर्ण व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर हे 5 प्रकारचं धान्य आहेत ते आईने काढून ठेवलेले, तर ते मी घेतले आणि ते व्यवस्थित असे सगळीकडे पसरून घेतले, जेणेकरून कुठला कानाकोपरा राहिला नाही पाहिजे आणि आपला जो सर्वर आहे तो व्यवस्थित प्रकारे उगवला पाहिजे. तर अशा प्रकारे करून त्याच्यानंतर आपण नीट त्याच्यामध्ये एकजीव करायचं मिश्रण, जे आपली आहे मातीची त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून आपण पाणी वगैरे टाकलं तर ते सगळीकडे ते मिक्स आणि सगळीकडे त्या बिया आहेत त्याच्या त्या पसरल्या पाहिजेत अशा प्रकारे. तर हे पहिले मी व्यवस्थित आता पुन्हा हे करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं की व्यवस्थित असं प्लेन करून घेतलं, जेणेकरून माझा मी जे पाण्याने भरलेला कलश आहे तो ठेवणार आहे, जो करून मिसबॅलन्स म्हणजे व्हायला नको अशा प्रकारे. तर आणि जी माझ्याकडे उरलेली थोडी माती होती ती पण मी थोडी टाकून घेतली वरून जरा, जेणेकरून ते धान्य आहे तेच वर दिसू नये अशा प्रकारे. तर हे झालं आणि मग मी तांब्या घेतला, तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, कारण की आता जेव्हा पहिलं पाणी शिंपडून घेणार आहे मी आणि मग नंतर कलश ठेवणार आहे. तर असं प्रकारे हे पाणी आहे ते मी शिंपडून घेतलं सगळीकडे, सगळे म्हणजे जे कोपरे आहेत ते मध्ये वगैरे सगळीकडे, कारण मध्ये आपल्याला नंतर टाकता येणार नाही कलश ठेवल्यानंतर, म्हणून व्यवस्थित सगळे कोपरे आहेत ते, जास्तही पाणी टाकू नका. अशा प्रकारे मी थोडंच बघितलं असं टाकलं आणि हा कलश घेतला, कलशामध्ये पाणी घेतलं, हळद, कुंकू, अक्षता वाहायचं असतं. सर्वात पहिलं कोणतीही सेवा सुरू करायच्या आधी तुम्ही हळद, अक्षता, कुंकू हे स्वतःला लावून घ्यायचं असतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही सेवा सुरू करायची असते. 1 रुपयाचं नाणं घेतलं आणि सुपारी घेतली, ते मी ते पाण्यात टाकलं आणि हा कलशाला आपण आपला जो लाल कलरचा दोरा असतो तो लावून घ्यायचा असतो. सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रथा असतील, मी बोलत नाही तुमच्याकडेही अशीच प्रथा असेल. काय नवीन जर मला ऐकायला भेटलं किंवा कमेंट भेटलं तर मी नक्कीच वाचेल.
तर आमच्याकडे जशा प्रकारे केलं जातं तसं मी दाखवते. आणि हे हळदीचं आणि कुंकवाची 5 बोठं असतात, ती आपण ओढून घ्यायची असतात. काही काही ठिकाणी मी बघितलं की जे कळस असतो त्याच्यावर डायरेक्टली स्वस्तिक काढला जातो. पण छान वाटलं स्वस्तिक पण बघून. काही काहींनी ज्यांनी मला फोटो खूप असे म्हणजे स्वामी सेवेकरी आहेत ते असे फोटो शेअर करतात, त्याच्यामध्ये नवीन बघायला भेटतं असो. आणि जो आपला हा कलश आहे तो मी असा डायरेक्टली घेऊन त्याच्यावरती जो आपण पत्रावळी घेतली त्याच्यावर माती ठेवली तशा प्रकारे स्थापना करून घेतली. तर ही अशा प्रकारे स्थापना करून घेतली. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असा मध्ये, कारण की तुम्हाला म्हटलं फर्स्ट टाईम माझं असं झालेलं. आणि हे जी खायची पानं असतात ती पहिली मी 5 घेतली आणि ती 5 अशी व्यवस्थित लावून घेतली, कारण की त्याच्यावर वाटी ठेवायची असते आमच्याकडे. आणि ही जी वाटी आहे ती काही काही लोकं ह्याची पण घेतात, जी आपली मातीची वाटी असते ती पण घेतात. आई घरी नव्हती त्याच्यामुळे ती मला भेटली नाही, मग मी स्टीलची घेतली. आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहिल्या. काय काय ह्या वाटीमध्ये पण माती ठेवतात, म्हणजे माझ्या इथे पण जिथे मी आता राहते, मी तुम्हाला म्हणते तिथे पण काय काय असे करतात. मग मी जी घटस्थापना केली त्याचं पाया पडून घेतली आणि छान अशी सोप्या पद्धतीने रांगोळी काढून घेतली. रोजच मला रांगोळी चेंज करायला आवडते. मी आपल्या देवाऱ्याच्या समोरही काढते. रांगोळी ही शुभ मानली जाते आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य असलं का त्याच्यामध्ये रांगोळीशिवाय त्याला शोभा येत नाही. म्हणून मी पण आपलं छोटी मोठी म्हणावं रांगोळी काढून घेतली. मी रोजच रांगोळी आता चेंज करत जाते. अशा प्रकारे अशी काढून घेतली. तुम्हीही नक्की करत राहा. खरंच घरातलं वातावरण खूप चेंज वाटतं. आपण जितकं करू तितकं कमीच असतं. आपण करत राहायचं की घरातलं खरंच वातावरण खरंच चेंज होतं, म्हणून करावं. आणि आपल्यालाही मनाचं समाधान वाटतं, म्हणून मी पण असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असते. समर्थ लहान आहे पण करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी छोटी छोटी करून रांगोळी काढून घेतली, जेणेकरून खरंच तुम्हाला मी एंडला दाखवते. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे येणारे जाणारे आमच्या घरी खूप म्हणजे काय होतं, समर्थ लहान असल्यामुळे जे येणारी जी मुलांची मम्मी असतात ते आल्यानंतर खरंच बोलतात, कॉम्प्लिमेंट देतात, खूप जरा काहीतरी वेगळं बघायला भेटलं, छान आहे, मस्त काहीतरी अशा प्रकारे. तर अशी मी जे आपलं पत्रावळी आहे जिथे आपण घटस्थापना केली त्याच्या पूर्ण बाजूनी अशा प्रकारे छोटी रांगोळी काढून घेतली. इतका टाईम नव्हता, कारण की 12 वाजले का लगेच घटस्थापना करायची होती. आमच्याकडे आमच्या मंदिरामध्ये घटस्थापना झाली का लगेच घरी करायची असते. तर मग हे पटकन असं उरकून घेतलं मी. तर हे बघा लास्टला मी तुम्हाला लूक दाखवते. तर अशा प्रकारे रांगोळी झाली. पहिली माळ म्हणून असं लिहिलं आणि झेंडूची फुलं होती ती आपल्या जे आपण अंगण आहे त्या अंगणामध्येच लावलेलं आहे, त्यामुळे झेंडूची फुलं भरपूर होती. माळ होती ती पहिली माळ आपली खाऊची पानाची होती, ती लावून घेतली. समई घेतली, समईच्या खालीही खाऊचं पान ठेवलं आणि अशा प्रकारे मांडणी केली. तर कशी वाटते मांडणी ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.